अकोल्याच्या आरटीओ कार्यालयात एका एजंटने चांगलाच गोंधळ घातलेला आहे। या एजंटने खंडारे नामक एका कर्मचाऱ्यासोबत कामकाजावरून वाद घातल्याने या वादाचं रूपांतर हाणामारीत झालंय। या प्रकरणी पोलीस स्थानकामध्ये तक्रार देखील दिली, मात्र याबाबत विभागातील अधिकाऱ्यांनी चुप्पी राखली। बार्शी तालुक्यातील मांगळे चाळ परिसरामध्ये एका तरुणाने हातामध्ये कोयता घेत दहशत माजवण्याचा प्रयत्न केलाय। कोयत्याने या तरुणाने गाड्यांची तोडफोड केलेली आहे। सीसीटीव्हीच्या आधाराने पोलिसांनी तरुणाला अटक केली। शिरूर तहसीलदार कार्यालयामध्ये विविध प्रकरणांच्या सुनावणीच्या दरम्यान बराच वेळ ताटकळत थांबलेल्या एका पक्षांनी तहसीलदारांच्या कक्षामध्ये अनधिकाराने प्रवेश करत जाब विचारल्यामुळे गोंधळ झालाय, तर अधिकाऱ्यांवरती प्रश्नांचा भडीमार केल्यामुळे गोंधळात भर पडली आहे। दरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर तणाव निवळलाय। ताडोबा व्याघ्र प्रकल्पात पहिल्यांदाच 2 रानटी हत्तींनी प्रवेश केलेला, त्यामुळे वन विभागात एकच खळबळ उडाली। वन विभागाचे एक पथक या रानटी हत्तींवरती बारकाईने लक्ष ठेवून आहे। रत्नागिरीच्या दापोलीमध्ये मासेमारीला ब्रेक लागलेला आहे। 31 मे ते 1 ऑगस्ट पर्यंत मासेमारी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। वादळ सदृश्य परिस्थितीमुळे निर्णय घेण्यात आला आहे। वर्ध्याच्या बाजारपेठेत तुरीच्या दरामध्ये घसरण झालेली आहे। हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। हमीभावातील तूर नोंदणी आणि खरेदी बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांची अडचण झाली। तळेगाव दाभाडे शहर आणि सोमटाणे ग्रामपंचायत यांच्यामध्ये वसलेली ठाकर वस्ती दुर्लक्षित असल्यामुळे मावळच्या आमदारांनी तहसीलदारांसह बीडीओ अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या होत्या। त्यांच्या सूचनेनंतर तहसीलदार आणि बीडीओ ठाकर वस्तीतील पोहोचले असून त्यांना नागरिकांना शासकीय योजनांची माहिती दिली। सिंधुदुर्गमध्ये मोहन दहिकर यांची पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। नियुक्ती होताच जिल्ह्यातील 100 पेक्षा अधिक अंमलदारांच्या बदल्या करण्यात आल्या, त्यामुळे अनेक पोलीस कर्मचारी नाराज असल्याची माहिती आहे। मळखांबी ग्रामपंचायतीने मोठा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे। गावातील अवैध दारू कायमस्वरूपी बंद करण्यात यावी यासाठी दारूबंदीचा ठराव मंजूर केला आहे। अकोल्यातील राज्य बियाणे महामंडळाच्या पैलपाडा या ठिकाणी संशोधन केंद्रात महाबीज 124 या वाणांचं करत 2 नवीन वाण तयार होतील। ही बियाणं शेतकऱ्यांसाठी बाजारात उपलब्ध होत आहे। जालन्याच्या भोकरदन पोलीस ठाण्यामध्ये महिला शेतकऱ्यांनी राडा केलेला आहे। व्यापारी शेतकऱ्याच्या शेतीमालाचे पैसे घेऊन पळाल्यामुळे महिला आक्रमक झाल्यात। व्यापाऱ्यावरती कारवाई करण्याची मागणी महिला करत आहेत। नवी मुंबई पालिकेच्या लेखा विभागाचा मनमानी कारभार चव्हाट्यावरती आलेला आहे। ई ऑफिस प्रणालीचा तब्बल 3000 कंत्राटी कर्मचाऱ्यांना फटका बसलाय। पगार न मिळाल्यामुळे कामगारांमध्ये संतापाची लाट आहे। रायगड जिल्ह्यातील महसूल विभागातील संवर्ग 3 मधील कर्मचाऱ्यांच्या समुपदेशाने बदल्या करण्यात आलेल्या आहेत। कुठल्याही राजकीय हस्तक्षेपाविना ही बदली प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडली। पेण शहरामध्ये आरोग्यास घातक असलेल्या एनलॉग पनीरचा मोठा साठा सापडलेला आहे। पेणच्या गोदावरी परिसरातील एका गोडाऊनवरती मनसे कार्यकर्त्यांनी धडक कारवाई करत हा सर्व प्रकार उघडकीस आणलाय। राज्यातील कातळ शिल्पांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समावेश होणार आहे। यासाठी कातळ शिल्प असलेल्या सर्व ठिकाणांची माहिती संकलित करून त्याचा रोडमॅप तयार करण्याच्या सूचना आशिष शेलार यांनी दिल्या आहेत। अहिल्यानगर जिल्ह्यात पालिकेच्या अतिक्रमणाविरोधी पथकाने कोठला परिसरात धडक कारवाई करत अनेक बेकायदेशीर अतिक्रमण हटवलीत। यावेळेला कारवाई दरम्यान पोलीस पथकांनाही खंबीर साथ दिली। अमरावतीमध्ये फासे पारधी समाजाने आमदार रवी राणांच्या घरासमोर मोर्चा काढलाय। फासे पारधी समाजाला दिलेलं आश्वासन पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली। देहूरोड रेल्वे स्थानकावरती कोल्हापूर मुंबई सह्याद्री एक्सप्रेसला थांबा द्यावा यासह अनेक मागण्यांसाठी देहूरोड रेल प्रवासी संघटनेच्या वतीने देहूरोड रेल्वे स्थानकात धरणं आंदोलन करण्यात आलं आहे। अमरावतीच्या अचलपूर इथल्या फिन्ने प्रकरणी कामगारांच्या आंदोलनाचा तोडगा निघत नसल्यामुळे आमदार प्रवीण तायडे आक्रमक झालेत। कामगारांचं वेतन द्या नाहीतर तुमच्या 3 लोकांना फासावरती लटकवणार असा थेट इशारा मिलच्या अधिकाऱ्यांना तायडे यांनी दिला। गरीब रुग्णांना उपचार आणि विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या उत्पन्नाचे दाखले देण्यात पुणे शहर आणि हवेली तहसील कार्यालय जाणून बुजून दिरंगाई करते।
दाखले त्वरित द्यावेत यासाठी रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले. शेषात्मज गणेश जयंती निमित्ताने दगडूशेठ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची फुलांची सजावट करण्यात आलेली आहे. शेषनागाच्या कलाकृतीमध्ये विराजमान लाडक्या बाप्पाचं रूप विलोभनीय दिसतंय आणि याच दिवशी श्री गणेशाचा पाताळातील गणेश जयंती म्हणजेच शेषात्मज गणेश अवतार झालेला होता. बीड जिल्ह्याला गेल्या 15 दिवसांपासून पावसाने झोडपून काढलेला आहे. दरम्यान बीड शहराला पाणी पुरवठा करणारे बिंदुसरा धरण ओव्हरफ्लो झाले. त्यामुळे बिंदुसरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धाराशिव जिल्ह्यातील येडशी परिसरामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली. त्यामुळे लातूर आणि बार्शी मार्गावरती पाणी झालेलं आहे. जागोजागी पाणी साचल्यामुळे रस्ता खचलेला आहे. रस्ता खचल्यामुळे जीव धोक्यात घालत नागरिकांना प्रवास करावा लागतो. मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यांमध्ये मागील 24 तासात दमदार पाऊस झालेला आहे. 680 गावांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे, तर सर्वाधिक पावसाची नोंद जालना जिल्ह्यात झाली आहे. बीडमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे बिंदुसरा धरण ओव्हरफ्लो झालेल्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला. त्यामुळे बीडकरांचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. बीड शहराला पाणी पुरवठा करणारं बिंदुसरा धरण पूर्ण क्षमतेनं भरले. त्यामुळे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी तलावातील पाण्याचं विधिवत पूजन केलंय. बीडच्या बिंदुसरा नदीला पूर आलेला आहे. दगडी पुलावरून पाणी वाहू लागल्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय. तर बिंदुसरा धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे पुराची शक्यता वाढलेली आहे. दुष्काळग्रस्त मराठवाड्यासह धाराशिव जिल्ह्याला पावसाचा मोठा फायदा झालेला आहे. धाराशिव जिल्ह्यात तुफान पावसाने हजेरी लावली. त्यामुळे मांजरा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्यानं वाढ झाली आहे. त्यामुळे लातूर, बीड यासह धाराशिव जिल्ह्यातील पाण्याची चिंता आता मिटली आहे. भूम तालुक्यातील ईटगाव या ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे. त्यामुळे सर्व परिसरासह शिवारामध्ये पाणी साचलेलं आहे. तर महादेव मंदिर सुद्धा पाण्याखाली गेलंय. तर शेतात पाणी साचल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. साताऱ्याच्या माण तालुक्याला अतिवृष्टीतील नुकसानाची पाहणी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केली. यावेळेला त्यांनी शेतकऱ्यांना मदतीचं आश्वासन दिलं. आमदार निलेश राणेंनी कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील आंबेरी या ठिकाणी पुलाची पाहणी केली. तसंच दुकानवाड या ठिकाणी गावांना जोडणाऱ्या नव्या पुलाचं काम सुरू असून या कामाची सुद्धा पाहणी केली. अहिल्यानगर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पावसानं हजेरी लावली. त्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. खासदार निलेश लंके यांनी नुकसानाची तातडीने पाहणी करत मदतीची घोषणा केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाने नदीला पूर आलेला. यावेळेला राजेंद्र कोळंबे यांचा पुरात वाहून गेल्यामुळे मृत्यू झालाय. राज्यमंत्री योगेश कदमांनी कुटुंबियांचं सांत्वन करत 4 लाखांचा धनादेश दिलाय. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांपुढे नवं संकट उभं ठाकलंय. मे महिन्यातच मुसळधार पाऊस झाल्यामुळे खरीप हंगाम धोक्यामध्ये आलेला आहे. अद्याप शेतातील ओल कमी न झाल्यामुळे खरीप पूर्व मशागतीची कामं खोळंबली आहेत. वाशिम जिल्ह्यामध्ये पावसामुळे चवळी पिकावरती मोझॅक रोगाची लागण झाली. त्यामुळे चवळी उत्पादक शेतकरी आता चिंतेत सापडले. नाशिक जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शेतशिवारात पाणी साचले. त्यामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे शेतकरी आता चिंतेत सापडलाय. यवतमाळ जिल्ह्यामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. मूग पिकाचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे शेतकरी आता चिंतेत सापडलाय. मुसळधार पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. विशेषतः भाजीपाल्याचं यात नुकसान झाल्यामुळे भाजीपाल्यावरती रोग आणि किडीचा प्रादुर्भाव झालेला आहे. त्यामुळे भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे आणि अनेकांच्या खिशाला कात्री लागते. वाशिम जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे भाजीपाल्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. भाज्यांचे दर वाढून सुद्धा शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होत आहे. जळगाव जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे 753 गावातील 17,154 शेतकऱ्यांना फटका बसलाय. केळीसह फळपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. सोलापूर तालुक्यातील कासेगाव इथले ओढ्याला पूर आलेला आहे आणि मागील 3 ते 4 दिवसात पावसानं दमदार हजेरी लावली. त्यामुळे नदी नाल्यांसह ओढे तुडुंब भरून वाहू लागले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरलंय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दरड प्रवण क्षेत्राच्या ठिकाणांच्या यादीमध्ये वाढ झालेली आहे. ही आकडेवारी 20 वरून आता 63 वरती पोहोचली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 20 ठिकाणी दरड कोसळलेली होती.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची कर्मभूमी असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा या नगरीतून या वर्षीपासून पालखी सोहळ्याला सुरुवात होणार आहे। माऊलींच्या 750व्या जन्मदिनाचा औचित्य साधत निघणाऱ्या पालखी सोहळ्यामध्ये जवळपास 30,000 वारकरी सहभागी होणार आहेत। मागील 10 ते 12 दिवसांपासून झालेल्या पावसामुळे कास पठाराच्या सौंदर्यामध्ये भर पडलेली आहे। कास पठार हिरवगार झाल्यामुळे पर्यटकांची पावलं आपोआप कास पठाराकडे वळू लागलेली आहे। इकडे 4 प्रकारची दुर्मिळ फुलं उमलायला आता सुरुवात झाली आहे। बुलढाण्याच्या पातुर्डा गावात पदस्पर्श सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या पदस्पर्श सोहळ्याला भंते ज्ञानज्योती महाथेरो हे आपल्या भिक्खू संघासह उपस्थित होते। महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्ताने जळगावात मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात राजपूत समाज सहभागी झालेला आहे। यात आमदार सुरेश भोळे सुद्धा सहभागी झाले असून त्यांनी समाज बांधवांसोबत ठेका धरत जल्लोष केला। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीचं औचित्य साधत त्यांच्या जन्मगावी असलेल्या चौंडी या ठिकाणी ऐतिहासिक वाड्यावरती देखण्या विद्युत रोषणाईने सजावट करण्यात आली। अहिल्याबाई होळकरांच्या 300व्या जयंतीनिमित्ताने जळगावात महिला मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलेलं। यावेळेला मंत्री गिरीश महाजन यांनी हिरवा झेंडा दाखवत मॅरेथॉनला सुरुवात केली। बीडच्या अविनाश साबळेने स्टिपलेसमध्ये गोल्ड मेडल पटकावलेलं आहे। आशिया ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये ही कामगिरी केली आहे। निलेश चव्हाण पळून जातानाचा सीसीटीव्ही व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय। दिल्लीवरून गोरखपूरला जातानाचा व्हिडिओ समोर आलेला आहे। निलेश चव्हाण 23 मे रोजी पुण्यातून फरार झाल्याची माहिती आहे। तो देश सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे। वैष्णवी आगवणे प्रकरणात निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक करण्यात आलेल्या वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी निलेश चव्हाणवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। वैष्णवीच्या नातेवाईकांना निलेशने धमकावलेला होता। वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपी सासू लता हगवणे आणि नणंद करिश्मा हगवणे यांचे मोबाईल अद्याप हस्तगत न केल्यामुळे तपासात मोठा अडथळा येतोय। दरम्यान वैष्णवीचा दीर सुशील हगवणे आणि पती शशांक हगवणे यांच्या मोबाईलमध्ये महत्त्वपूर्ण माहिती असल्याची सूत्रांची माहिती आहे। निलेश चव्हाण नेपाळपर्यंत कसा पोहोचला, त्याला कुठल्या आकाराने मदत केली आणि तो एवढे दिवस फरार कसा राहू शकला, असे सवाल रोहिणी खडसेंनी विचारलेले आहेत। हगवणे कुटुंबियांचा आणि निलेश चव्हाणचा संबंध काय याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी रोहिणी खडसेंनी केली। गोकुळ दूध संघ महायुतीच्या ताब्यामध्ये आलेला आहे। गोकुळच्या अध्यक्षपदी नावीद मुश्रीफ यांची निवड झालेली आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला आहे। पुण्यात चंद्रकांत पाटील आणि रवींद्र दंगेकरांची भेट झाली। एका खासगी कार्यक्रमात दोन्ही नेत्यांनी ही भेट झालेली आहे, त्यामुळे भाजप आणि दंगेकरांमधला दुरावा संपला का अशा चर्चांना आता उधाण आलंय। कापणी झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय होणार, ढेकळांचे पंचनामे करायचे का, असा सवाल मंत्री कोकाटे यांनी विचारलेला आहे। कोकाटे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलंय। जिथे काहीच नाही त्याचे पंचनामे करता येत नाहीत, माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढल्याचं वक्तव्य मंत्री कोकाटे यांनी केलंय। कोकणांच्या डोक्यात ढेकूळ पडेल तेव्हा त्यांना कळेल, शेतामध्ये जाऊन बघितलं असं तर नुकसान दिसलं असतं, असं म्हणत अंबादास दानवेंनी माणिकराव कोकाटेंवरती टीका केली आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात कोणतीही नाराजी नाहीये, प्रत्येक जण काम करतायत। नाराजीच्या बातम्या फक्त माध्यमांमध्ये आहेत, तसंच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत कोणतीही चर्चा नाही, असं जयंत पाटील म्हणाले। शरद पवार आणि अजित पवारांच्या विलीनीकरणाला प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंचा विरोध आहे, असा मोठा दावा उबाटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे। संजय राऊत वैफल्यग्रस्त आहेत, त्यांच्या बोलण्याला कुठलाही आधार नाही, अमोल मिटकरींनी संजय राऊतांवरती जोरदार टीका केली आहे। राज्यातील महत्त्वाच्या पालिकांसाठी महायुतीने नो रिस्क धोरण पाहायला मिळतंय। महत्त्वाच्या पालिका निवडणुका महायुती एकत्रच लढणार आहे, अशी माहिती महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे। शरद पवारांना पुन्हा नोटीस बजावण्यात यावी अशी मागणी प्रकाश आंबेडकरांनी भीमा कोरेगाव आयोगाला केलेली आहे। भीमा कोरेगाव चौकशी आयोगाकडे प्रकाश आंबेडकरांनी अर्ज सादर केला आहे। सोलापूरमध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणून अमर पाटलांची निवड झालेली आहे। आगामी पालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेचा झेंडा फडकवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी उद्धव ठाकरेंना धक्का दिलाय। दापोली नगरपंचायत ठाकरे गटाकडून हिसकावून घेतली आहे, तर शिवसेनेच्या कृपा घाग यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यामुळे ममता मोरेंविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करत नगराध्यक्षपदी कृपा घाग यांची वर्णी लागली आहे।
2000 पेक्षा अधिक सरकारी कर्मचारी महिलांनी लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेतल्याप्रकरणी चौकशी सुरू आहे. या लाडक्या बहिणींनी चुकीच्या पद्धतीने या योजनेचा लाभ घेतलाय. त्यांना आता लाभ मिळणार नाही असं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलं आहे. सातारा जिल्ह्यात शरद पवारांना आणखीन एक धक्का बसणार आहे. निष्ठावंत पाटणकर घराणं पवारांची साथ सोडणार आहे. विक्रमसिंग पाटणकर भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहे.